प्रसाद पाटील, वैभव कृषी केंद्र वाघळी, ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण आता संध्याकाळचे 5-6 वाजले. खास करून पिंटू दादा मला मंगेशदादाच्या शेतावरती घेऊन आले या ठिकाणी. तसं तर मंगेशदादांचं कपाशी पीक नियोजन आपल्याकडे आहे, म्हणजे आपण त्यांच्या शेतावरती नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना करत असतो आणि ते सुद्धा चांगल्यापैकी आपलं मार्गदर्शन फॉलोअप करत असतात. तर पिंटू दादांचं म्हणणं असं होतं की एकदा माझ्याबरोबर तुम्ही मंगेशच्या शेतामध्ये चला आणि कपाशी बघा आणि मला सुद्धा तशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करा बुवा. बघा या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, कपाशी कशी आहे तुम्हीच बघा, काय वाटतं तुम्हीच सांगा. चांगल्यापैकी माल या ठिकाणी लागलेला आहे, फुलपात्या वगैरे सुद्धा चांगल्यापैकी आहेत. आणि तसं जर बघायला गेलं तर गेल्या मागच्या 2 तारखेला 2 जुलैला कंटिन्युअस 2 दिवस सलग जो पाऊस पडला, त्या पावसामध्ये ही कपाशी अक्षरशः पूर्ण म्हणजे मान खाली टाकून दिलं होतं. या कपाशीने खाली मान टाकल्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की आता ही कपाशी हाताखालची गेली वा, म्हणजे कायमची वाया जाईल का काय असं वाटत होतं. परंतु कुठलीही परिस्थिती जर आली तर त्या परिस्थितीला न बघता तिला सामोरं जावं लागतं. या अनुषंगाने मंगेश माझ्याकडे आला की दादा कपाशी पूर्ण कामातून गेली असे मला वाटते. त्यानंतर आपण त्यांना ड्रीपद्वारे मटेरियल वगैरे दिलं आणि ती कपाशी आता एक अशा पद्धतीने आपल्याला दिसते. बघू शकतो आपण मित्रांनो, अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. आणि याच्या मागे खरं कारण माझं नियोजनापेक्षा मंगेशदादाची अथक मेहनत, परिश्रम त्या भाऊचे आहेत. कारण तो वेळोवेळी चांगल्यापैकी कपाशीकडे लक्ष देत असतो. बघा या ठिकाणी आपण बघू शकतो फुलपात्यांची संख्या वगैरे बी आहे. चांगल्यापैकी प्लॉट सजवलेला आहे. आणि खास करून पिंटू दादाचं म्हणणं असं होतं की तुम्ही चलाच, मला बळजबरीने ते ओढून आणलं त्यांनी. आता इथून गेल्यावर पिंटू दादाच्या शेतावरती तर मला जावंच लागणार आहे. बघा या ठिकाणी छान असा प्लॉट आहे. आणि त्या 2 तारखेच्या पावसामुळे फार नुकसान झालेलं आहे. त्या मानाने फुलगड वगैरे त्यावेळेस झालेली होती, परंतु आता ती बऱ्यापैकी रिकवर झाली आणि आता कुठल्याही पद्धतीचं झाड वगैरे बसलेलं नाही आहे. प्रत्यक्ष आपण जे शेतकरी आहेत आपले मंगेश दादा त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मंगेश दादा, काय वाटतं 2 तारखेची परिस्थिती कशी होती? 2 तारखेला ती पूर्ण म्हणजे एखादी फांदी तोडून आपण फेकलेली असते ना, तशी वाढली जाते ती पूर्ण त्या कपाशी पद्धतीने झाली होती. सगळा प्लॉट हा पूर्ण 3 एकर. तर आपण ते ड्रीप वगैरे नाही सोडलं, त्याचा चांगल्यापैकी म्हणजे जे मार्गदर्शनानं त्या भाऊची जी कपाशी आज दिसते ती खरोखर असं समजायला काही हरकत नाही की तुम्ही जे मार्गदर्शन दिलं त्यांना. बरोबर. आज मी पण त्या दिवशी ती कपाशी अशी होती, त्या दिवशी मी पण आलो होतो. तर खरंच ती खूप सुकलेली सारखी वाटत होती की आता गेली बो ही कामातून उपवली बो असं. कारण आमचा शेताचा रस्ता यांच्या शेताकडनंच आहे, त्याच्यामुळे आम्ही रोज येणं जाणं होतोय. आणि त्या भाऊला आम्ही काय विचारत राहतो की काय रे बाबा कोणचा हात मारला, तर तो आम्हाला सांगत असतो की जे काही पाहुणे आहेत बा कृषी केंद्रवाले, वैभव कृषी केंद्रवाले, तर त्यांना तुम्ही भेटा, त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडनं तुम्ही लावून घ्या की कोणता डोस कोणत्या वेळेस कसा द्यायचा. आज मी त्याकरता तुम्हाला स्वतःच घेऊन आलेलो आहे की मला पण तुम्ही ते द्या बा असं काही की कसं काय करायचं बा पुढचं नियोजन. बरोबर. तर तेवढ्यासाठी मी पाहुण्यांना आज आमच्या शेतात आणलंय. बघा शेतकरी मित्रांनो, कपाशी कशा पद्धतीने दिसते तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. एकच नंबर आहे, एकच नंबर आहे का? छान. आतापर्यंत आम्ही गण ओराट्या पाहिल्या, गण कपाशा पाहिल्या, बरोबर. पण अशा कपाशा आम्हाला दिसत नव्हत्या, पण आता यंदा दिसायला भेटल्या. आणि खरंच मंगेश दादांनी जे काही केलं ते आमच्या शिवारात खतरनाकच केलंय. तुमच्या शिवारामध्ये चांगलं खतरनाक हो, केलं. हो. एक नंबर कपाशी एक आहे असं नंबर म्हणायला काही कपाशी. हरकत नाही. चांगलं आहे. बऱ्याच लोकांच्या असतील पण अशा कष्ट कपाशी बी ज्या आपल्या नजरेत नसतील अशा कपाशी सुद्धा काही शेतकरी बंधूंनी बनवलेल्या असतात. असं आपण म्हणू नाही शकत की आपणच करू शकतो. आपल्याला दिसते बुवा अशी. हा नाही, ठीक आहे, आपल्याला डोळ्याने दिसते आज रोजी अशी आहे. फक्त परमेश्वराकडे विनंती एवढीच आहे की भगवंताने ते हाती येऊ द्यायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. मग आता ते पुढचं देवाच्या हातात. बरोबर. बघा शेतकरी मित्रांनो, जर आपण कपाशी पिकाला जर योग्य प्रकारे तण व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केली तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं कपाशी फुलवू शकतो आणि जेणेकरून आपल्याला 100% उत्पन्नाची हमी पण येऊ शकते. फक्त विषय आला तो काय, बाजारपेठेचा जो विषय येतो की बाजार किंमतची जी काही आपण हमी नाही बोलू शकत, परंतु कमीत कमी उत्पन्न काढण्याची आपण स्वतः तरी आपण म्हणू शकतो की आपण चांगल्यापैकी उत्पन्न काढू शकतो. शेवटी तर निसर्गावरच अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? तरी शेतकरी मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण सुद्धा कपाशीचं नियोजन, तण व्यवस्थापन, फवारणी नियोजन जर केलं तर नक्कीच आपली कपाशीसुद्धा चांगल्यापैकी होऊ शकते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.